Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक. शिवाजीनगर कोर्टामध्ये पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या 5 दिवसांच्या कोठडीची मागणी. हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे. मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो. हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. राणीबागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वाद. नव्यानं जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्याची भाजपची मागणी. अन्यथा आंदोलन करण्याचा नितीन बनकर यांचा इशारा. पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये कपात. 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार. राज्य सरकारचा निर्णय. मला माहिती नाही दोन्ही पवार कधी एकत्र येणार. या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. युद्धविरामासाठी पाकिस्तान विनवण्या करत होता. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. शत्रू कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल. मोदींचा पाकला इशारा. बीएसएफकडून 118 पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त. पाकिस्तानला सावरण्यासाठी अनेक वर्षे लागतील. अमित शहांची माहिती. राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणलं असतं. राहुल गांधी आपल्यासाठी युद्ध जिंकू शकतात. रेवंत रेड्डी यांचं विधान. सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा. पाण्याशी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही. पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचं विधान. भाजपा अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम, सुनील राणेंच्या नावाची चर्चा. मात्र अद्याप निर्णय नाही. 15 दिवसामध्ये यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता. देशामध्ये 511 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. देशामध्ये एकूण 2710 कोरोनाचे रुग्ण तर 24 तासामध्ये 7 जणांचा मृत्यू. कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यामधील भुयारी मार्गाचं काम पूर्ण. सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत 4 चाकी वाहनं आणि प्रवासी बससाठी मार्ग खुला राहणार. पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक. दुपारी 2 वाजल्यापासून ते उद्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. अप आणि डाऊन मार्गावर सुमारे 162 लोकल रद्द. जालन्याच्या जाफराबादमधून 10 टन बोगस डीएपी खत जप्त. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. येवल्यातील मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अंगण गावामध्ये 1.5 एकरमधील कांदा सडला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.